ते अहोंचा मूड झाला होता मोसंबी खाण्याचा आणि मोसंबीची साल ना खूप कडक असते. तर मी ठरवलं चला चाकूने तिची साल कापू आणि हे पहा चाकूने साल कापायला गेले पण हे असं तिचे शिलके ना जरा जास्तच माझ्याकडून कट झाले आणि हे बोलले, "तुला काही काम करायला सांगावं आणि तू नीट करावं, असं कधी होतच नाही." तर आहे ना, हे छोटे-छोटे खरबूज ताईंनी मला आणून दिले होते खाण्यासाठी. ते खाऊन पिऊन झालं, सगळं नीटनेटकं ठेवून दिलं. त्यानंतर आज करायचं होतं दळण, कारण आज बाजरीचं आणि गव्हाचं दोन्ही दळण आमच्याकडे संपलं होतं. आणि आज आहे ना, तुम्हाला खरं सांगते, दळण करायचं मी आज लवकर मनावर घेतलं. नेहमी काय करते, अंधार पडतो आणि मी ना दळण करायचं मनावर घेते. असं माझ्याकडून आहे ना, एकदा दोनदा नाही 4-5 वेळा झालं असेल. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, शेजारच्या काकू मला नेहमीच म्हणत असतात, "दिवसभर घरी आणि दिवे लावून दळण करी." तर असो इथे ना दळण वगैरे आज करून घेते म्हटलं, दिवस आहे तेच. आणि चला आता दळण वगैरे करून घेणार, त्यानंतर जायचं आहे कामावर. तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना नसेल माहीत आय थिंक. तर इथे ना काम चालू आहे आणि ना इकडे आम्ही पाणी मारण्यासाठी आलेलो. थोडासा अंधार पडलाय त्याच्यामुळे थोडंसं दिसत आहे अंदूक आणि पाणी मारायचं काम होतं यांच्याकडे आणि माझं काम काय आहे व्हिडिओ शूट करायचं. तर चला इथे ना त्यांना मोटर बंद करून एका साईडने जायचं होतं आणि मी हे खिळे वगैरे सर्व काही घेऊन दुसऱ्या साईडने जाणार होते. तर हे खूप जड होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.